महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारनं घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेचा 3,000 रुपयांचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे। या योजनेबद्दल माता भगिनींच्या भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी भाजपानं पुढाकार घेत हा लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली। मुंबईत अंधेरी पूर्व इथल्या महापालिकेच्या मैदानामध्ये 18 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला 10,000 महिला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 भगिनी फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं। लाडकी बहीण असो वा समाजातल्या प्रत्येक घटकाच्या हितासाठी महायुती सरकारनं आणलेल्या योजना असोत, त्यांच्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली असून म्हणूनच यानं त्या प्रकारे या योजनांमध्ये खोडा घालण्याचा हीन प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत, असा आरोप वाघ यांनी केला।